अध्यात्म आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध फार खोल आणि सूक्ष्म आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत अनेकांना मानसिक थकवा, नैराश्य, तणाव, अस्वस्थता अशा समस्यांनी ग्रासलेलं असतं. या मानसिक अवस्थांवर मात करण्यासाठी औषधं, सल्ले, विश्रांती हे उपाय उपयोगी असतातच. पण त्यासोबतच जर अध्यात्माची जोड दिली गेली तर मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन आणि खोलवर परिणाम होतो. अध्यात्म म्हणजे देवपूजा किंवा केवळ धार्मिक विधी नव्हे. अध्यात्म म्हणजे स्वतःकडे पाहणं, स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणं आणि आपली अस्तित्वाशी असणारी नात्यांची जाणीव. जेव्हा माणूस मी कोण आहे, माझ्या भावना कुठून येतात, मी खऱ्या अर्थानं समाधानी कधी असतो, असे प्रश्न स्वतःला विचारतो, तेव्हा तो केवळ विचार करत नसतो, तर तो आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधत असतो. आणि हाच संवाद मानसिक आरोग्याच्या दृष्टीने फार फार महत्त्वाचा ठरतो. ध्यान, प्रार्थना, मंत्रजप, योग किंवा अगदी निसर्गात बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे सगळं अध्यात्माचे मार्ग आहेत. हे मार्ग मन शांत करतात, विचारांची गर्दी कमी करतात, अंतर्मनात साचलेली भीती, राग, दुःख अशा भावना हळूहळू विरघळवतात. अध्यात्मातून मिळणारी स्थिरता ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. हे केवळ तणाव कमी करतो एवढंच नाही, तर माणसाला जीवनात अर्थ, दिशा अशा देखील देतो. अनेक अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की जे लोक नियमित ध्यान, जप किंवा आत्मनिरीक्षण करतात त्यांचं मन अधिक स्थिर, सकारात्मक आणि सहनशील असतं. त्यांच्या जीवनात मानसिक संकटं आली तरी ते त्यांना सामोरं जाण्याची ताकद मिळवतात. कारण अध्यात्म मनाला फक्त शांत करत नाही, तर त्याला आधारही देतं. आज जर आपल्याला मानसिकदृष्ट्या बळकट व्हायचं असेल, आयुष्यात शांतता आणि समाधान हवं असेल, तर अध्यात्म हा एक केवळ पर्याय नाही, तर एक आवश्यक वाटचाल आहे. अध्यात्माची वाट धरली की मन शांत होतं आणि शांत मनच आरोग्याचं खरं मूलभूत कारण असतं. मानसिक आरोग्य सुधारवण्यासाठी आत्ता आपल्याला बाहेर उपाय शोधण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावण्याची वेळ आली आहे.